नमस्कार. राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यामधील सर्व रेशनधारकांना 1 डिसेंबरपासून पिवळे आणि केसरी रेशन कार्डवरती काही आनंदाचे तर काही महत्त्वाचे 5 नियम लागू होणार आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण पहा. अत्यंत आनंदी आणि काही महत्त्वपूर्ण सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत. परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला सुद्धा लगेच लाईक करून ठेवा. त्याच्याच पुढे बघू शकता संपूर्ण भारतामधील 80 करोड रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नाही. बघा 2024च्या सर्वेनुसार म्हणजे चालू महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये हा केलेला सर्वे आहे. तर 2024च्या सर्वेनुसार भारतामधील 80 करोड रेशनधारक आहेत तर त्या 80 करोडमधले 50 करोड रेशनधारक फक्त पात्र आहेत. बघा संपूर्ण भारत देशाची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे तर 130 करोडमधले फक्त 80 करोड नागरिक रेशनधारक आहेत आणि त्या 80 करोड रेशनधारकामधले फक्त 50 करोड नागरिक पात्र आहेत. म्हणजेच उर्वरित जे 30 करोड नागरिक आहेत तर त्या 30 करोड नागरिकांचं नाव रेशन कार्डमधून कमी होणार आहे. परंतु तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला याची काहीही अडचण नाही. फक्त जे 30 करोड नागरिक आहे याच्यामध्ये पेन्शनधारक असतील, सरकारी नोकरीला असणारे नागरिक असतील किंवा जमीन जमला असणारे नागरिक असतील, फक्त यांचंच नाव रेशन कार्डमधून कमी करण्यात येणार आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून रेशन कार्डवरती जो पहिला नियम लागू होणार आहे तर या पहिल्या नियमामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते बघून घेऊयात. बघा भारताची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे. तुम्हाला आता सांगितलं त्याच्यामधील 80 करोड फक्त रेशनधारक आहेत आणि उर्वरित जे 30 करोड नागरिक आहेत तर ते 30 करोड नागरिक अपात्र आहेत. त्याच्यामुळे शासनाने काय केलेलं आहे की जे उर्वरित 30 करोड नागरिक आहेत तर त्यांचे नाव रेशन कार्डमधून कमी करण्यासाठी KYC करण्यास सांगितलेले आहे. आता फक्त ही KYC फक्त 30 करोड नागरिकांना नाही तर संपूर्ण भारतामधील 80 करोड रेशनधारकांना KYC करायचे आहे. आता घरामधील फक्त कुटुंब प्रमुख नसून तर घरामधील जेवढे पण सदस्य असतील आणि त्या ज्या सदस्यांची नावे रेशन कार्डवरती असतील तर त्या सर्व सदस्यांना घेऊन रेशन दुकानामध्ये जायचं आहे. जिथून तुम्ही तांदूळ आणता, साखर आणता त्या रेशन दुकानामध्ये जे स्वस्त धान्य रेशन दुकानदार असतील तर त्यांच्याकडे जायचं आहे आणि आपली KYC करायची आहे. बघा अशा पद्धतीची मशीन असते, तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तर या मशीनीच्या आधारावरती केसरी रेशनधारक असाल किंवा पिवळे रेशनधारक असाल तर तुमची KYC केली जाईल. आता KYC केल्यानंतर काय होणार आहे की तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात हे सांगितलं जाणार आहे. तर तो रेशन दुकानदार तुम्हाला सांगेल की तुम्हाला इथून पुढे धान्य मिळेल किंवा नाही. अन्यथा KYC नाही केली तर त्याच्यावरती काय परिणाम होतील ते सुद्धा सांगणार आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून रेशन कार्डवरती जो दुसरा नियम लागू होणार आहे तर हा नियम अत्यंत आनंदी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5 आनंदी निर्णय आहेत. त्याच्यामध्ये काही खरोखर नागरिक जे रेशनधारक आहेत तर त्यांच्यासाठी खरोखर आनंदी निर्णय आहेत. बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे की पिवळे आणि केसरी रेशनधारकांना तांदूळ देण्यास बंद करा असं सांगितलेलं आहे. बघा तुमच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1 डिसेंबर नंतर तांदूळ मिळणार नाही. आता हे का मिळणार नाही तर भारताचे पंतप्रधान असतील किंवा अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी असतील तर त्यांना तांदूळ हा पौष्टिक नसल्या कारणाने तांदूळ बंद करण्यात आलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु या तांदळाऐवजी ज्या पौष्टिक जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या सुरू होणार आहेत. परंतु यामध्ये कोणत्या जीवनावश्यक वस्तू आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. बघा 1 डिसेंबरपासून तुम्हाला तांदूळ मिळणार नाही तर त्या तांदळाच्या ऐवजी रेशन कार्डवरती गहू असेल, साखर असेल, तेल असेल, हरभरा असेल, डाळी असतील, मसाले असतील किंवा सोयाबीन आणि मीठ या 9 जीवनावश्यक वस्तू तुम्हाला इथून पुढे रेशन कार्डवरती मिळणार आहेत. म्हणजेच तुमचे वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ शासनाने आता बंद केलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे. म्हणजेच की तांदूळ चांगले होते का आता हे 9 वस्तू आलेल्या आहेत तर त्या पौष्टिक आहेत किंवा चांगल्या आहेत ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत आपण तिसरा निर्णय सुद्धा बघून घेऊयात. आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून रेशन कार्डवरती जो तिसरा नियम लावण्यात येणार आहे तो सुद्धा अत्यंत आनंदी आहे. तर बघा भारतामधील काही निवडक असं राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये
त्या भागामधील त्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही। म्हणजेच भारतामधील जे राज्य आहेत बघा, संपूर्ण भारत देशामध्ये भरपूर राज्य आहेत आणि त्या राज्यांमध्ये असे तालुके आहेत आणि जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमधील नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही। तर त्यांनी काय करायचं आहे की तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करून घ्यायची आहे। बघा, एक काम करायचं आहे, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिस असतं आणि त्या तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभाग असतो, तर त्या अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचे सुरळीतपणे धान्य सुरू होणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, भरपूर व्हिडिओच्या खाली कमेंट येत होत्या की आम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही, परंतु गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की तुमचे 50,000 रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला इथून पुढे रेशनवरती धान्यसुद्धा मिळणार आहे। परंतु अन्न पुरवठा विभागामध्ये नोंद करायची आहे आणि त्यानंतर ते तुमच्या रेशन कार्डवरती सही करतील आणि तुमच्या गावाच्या ठिकाणी जिथं रेशन दुकानदार असतो तर तो रेशन दुकानदार तुम्हाला इथून पुढे धान्य देणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबर पासून रेशन कार्डवरती जो 4था निर्णय लागू करण्यात येणार आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ लावल्यानंतर शेवटपर्यंत पाहत जावा, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असते, गव्हर्नमेंटचा JR असेल किंवा इतर ठिकाणांवरून घेतलेली। सोबतच बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 30% भागामधील नागरिकांकडे रेशन कार्ड आहे। बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 30% भागातील नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे। फक्त पिवळे रेशन कार्ड 70% भागांमधील नागरिकांकडे आहे, 30% भागांमध्ये केसरी रेशन कार्ड आहे। परंतु काही भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती रेशन दुकानदार धान्य देत नाही। आता तुम्हाला याचं कारण माहीत नसेल। बघा, केसरी रेशन कार्डवरती धान्य का मिळत नाही हे सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। बघा, केसरी रेशन कार्डची उत्पन्नाची मर्यादा असते, तर ती उत्पन्नाची मर्यादा 15,000 ते 1,00,000 रुपयांच्या दरम्यान असते। परंतु गव्हर्नमेंट काय म्हणतं, जे गरीब आहे, ज्यांचं उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य द्या। म्हणजेच पिवळे रेशनधारक, त्यांचं उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असतं। परंतु जरी तुम्ही केसरी रेशनधारक असाल तरी पण तुमच्यासाठी 1 डिसेंबर नंतर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला शासनाकडून पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल आणि धान्य मिळत नसेल तर तुम्ही KYC करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा रेशन कार्डवरती सुरू होणार आहेत आणि त्या पैशामधून तुम्ही धान्यसुद्धा खरेदी करू शकता। काही भागांमध्ये मिळत असेल तर तुम्हाला या गोष्टी मिळणार नाही। म्हणजे ज्या भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळते त्या भागांमध्ये पैसे मिळणार नाही। आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबर नंतर केसरी रेशन कार्ड आणि पिवळ्या रेशन कार्डवरती जो 5वा आनंदी आणि महत्त्वपूर्ण निर्णय लागू करण्यात येणार आहे तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, पहिला मुद्दा जो सांगण्यात आलेला आहे तर तो पहिला मुद्दा आहे की तुमच्या घरामध्ये कोण जर सरकारी नोकरीला असेल, सोबतच दुसरा मुद्दा आहे घरामध्ये कोण पेन्शन घेत असेल, तिसरा मुद्दा आहे बंदुकीचे घरामध्ये लायसन असेल आणि चौथा मुद्दा आहे की तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल असे निदर्शनास आल्यास 1 डिसेंबर नंतर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। बघा, जे 4 मुद्दे सांगितलेले आहेत की घरामध्ये सरकारी नोकरीला असणे, कोणतरी पेन्शन घेत असणे, बंदुकीचे लायसन आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणे, अशी जर परिस्थिती तुमची चांगली झालेली असेल, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की घरामध्ये 15,000 रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल, घरामध्ये नोकरीला नसेल, पेन्शन घेत नसेल तर तुम्ही खरोखर रेशन कार्डसाठी पात्र आहात। परंतु कालांतराने जर तुमची 10 वर्षांमध्ये 15 वर्षानंतर परिस्थिती सुधारली असेल, तुमच्याकडे गाडी, बंगला, घर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर आपले रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करा। कारण काय होतं, जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशाच नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही। आता हे धान्य का मिळत नाही, जे मोठे पैशावाले मध्यमवर्गीय नागरिक असतील किंवा श्रीमंत नागरिक असतील तर ते काय करतात, रेशन कार्डवरून धान्य घेतात, गावामधील किंवा इतर ठिकाणी किराणा दुकानामध्ये विकून टाकतात। परंतु असे निदर्शनास आल्यावरती कठोर कारवाई तर होऊ शकते, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व नागरिकांना असं सूचित करण्यात येते की कारवाई होण्याच्या अगोदर आपले रेशन कार्ड सरेंडर करा, अन्न पुरवठ्यामध्ये जमा करा की कालांतराने आमची परिस्थिती सुधारलेली आहे। बघा, सर्व माहिती दिलेली आहे। जर काय मनामध्ये अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।